हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण आलेलो आहोत झुडिओमध्ये. ॲक्च्युली मी एक रील पाहिली होती आणि मला तिथे कळालं की जुलैमध्ये सेल चालू आहे, म्हणून मी झुडिओला गेली कर्वेनगरच्या. बट ॲक्च्युली नव्हतीच, म्हणजे हेच नव्हतं, काही ऑफरच नव्हतं, काहीच नाही. त्यामुळे प्लॅन फ्लॉप झाला. बट स्टील आम्ही ठरवलं की काहीतरी घेऊ. गेल्यानंतर तर निहालसाठी काही जीन्स पाहिल्यात आम्ही की त्याला कसे दिसतात वगैरे, कारण त्याच्याकडे ना जीन्स नव्हत्या प्रॉपर, त्याच्यासाठी आजपर्यंत यूजच नव्हता करत तो जीन्स. मग त्यासाठी आम्ही जीन्स पाहत होतो. सोबतच लेडीज सेक्शनला जे स्टेटमेंट ज्वेलरी असते ना ती पाहत होती. रिंग्स वगैरे पण इतक्या भारी होत्या इथे कर्वेनगरला ना. जे टीनेजर्ससाठी जे म्हणजे तिथला क्राऊड तसा आहे, तर तशा काइंडच्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या असेल तुम्ही डेफिनेटली कर्वेनगरला जाऊ शकता. तिथे खूप छान मिळतात त्या गोष्टी. जर बाकी ठिकाणी गेलं तर आपण कपड्यांवर जास्त फोकस होतो, बट इथं जे आहे यूथसाठी लागणार आहे, म्हणजे जसे की ड्रेसेस आहेत, चप्पल आहे, कपडे, ज्वेलरी, वॉट एव्हर जे काही बॅग्स वगैरे आहेत झुडिओचे अकॉर्डिंग टू यूथ असं असतं. त्याच्यामुळे तुम्ही इथे ना छान व्हरायटी पाहू शकता. जर तुम्हाला वेस्टर्न वेअरमध्ये वगैरे हवी असेल तर छान आहे. आणि इंडियनमध्ये पण जे कुर्तीज आहेत ते पण छान होते. आणि मला काही काही गोष्टी खूप आवडल्या इथल्या. तर माझ्या नंदेने ही एक जीन्स घेतली 800 रुपयाला, 799ला मिळाली. ही कपडा खूप छान आहे, हाय वेस्ट आहे आणि खूप छान वाटत होत्या. तर सोबतच मी पण अशा बाकीचे जीन्स वगैरे पाहत होते आणि टॉप पण पाहत होते. बट मला टॉप तितके आवडले नाही, म्हणजे मी तितकं ना ह्यावेळेस फोकस नव्हती करत की ते घेण्यासाठी. बट म्हटलं काही चांगलं दिसलं तर नक्कीच बघू. आणि लगेच कुठे फिरायला जाणार नाही आहे, त्यामुळे शॉपिंगमध्ये पैसे लगेच खर्च करायला असं नको वाटतंय मला. कारण माझं कसं असतं, कुठं जायचं असेल ना तर कपडे घ्यायचे असं म्हणजे ठरलेलं असतं माझं. तर तसं तर हे व्हाईट शर्ट मला खूप छान वाटलं. आणि इथलं ना शर्टची क्वालिटी खूप चांगली आहे, कपडे खूप छान निघतात. जीन्सची क्वालिटी मी सांगेल तुम्हाला की नाही, जीन्सचं असं वाटतं की कापड थोडंसं खराब निघतो, म्हणजे तसं वाटलं मला. बट ह्याची चांगली आहे, म्हणजे फिक्का पडतो कापड, म्हणजे जीन्सचा कलर. बट टॉप म्हणा किंवा मुलांची कपडे म्हणा, क्वालिटी खूप छान आहे झुडिओची. अँड रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला इतकी छान क्वालिटी मिळते, तर मला ते खूप चांगलं वाटलं. तुम्ही पण कधी झुडिओला शॉपिंग केली आहे का? कुठल्या झुडिओला केली? आणि एक्झॅक्टली तुम्हाला झुडिओचं काय छान वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. झुडिओमध्ये ना असे कॉर्डसेट पण म्हणजे तयार असल्यासारखेच असतात. काही कॉर्डसेट तयार असतात, काही आपल्याला तसेच टॉप आणि त्यावरच शर्ट पॅन्ट वगैरे मिळते. तर तुम्ही नक्कीच तसं पण करून घेऊ शकता, खूप छान वाटतात. आणि बाहेर फिरायला जात असेल तर असे टॉप खूप छान दिसतात, एकदम प्रिन्सेस काइंड ऑफ फील येतं. आणि जीन्स पण पाहायला गेलं तर व्हरायटी खूप जास्त आहे तिथे. 799, 899 या रेंजमध्ये तुम्हाला छान जीन्स मिळून जातील. स्कर्ट बघू शकता तुम्ही, 599ला आहे. खूप क्यूट स्कर्ट वाटत होत्या ह्या, तर छान दिसत होत्या, मला आवडल्या. आणि शूजची पण क्वालिटी खूप चांगली आहे इथली. मी पण सँडल घेतलेले आहेत 2, तर मी सांगू शकते तुम्हाला की हां डेफिनेटली छान आहे. कम्पॅरेटिव्हली नारायणपेठचं झुडिओ इथे खूप ऑप्शन आहेत. लेडीजचे पण, किड्सचे पण, जेंट्सचे पण मला भरपूर ऑप्शन इथे दिसले, तर चांगलं वाटलं मला. आणि मुलांचे हे शर्ट वगैरे तुम्ही पाहू शकतात, खूप छान आहे, क्वालिटी खूप चांगली आहे. आणि यासाठी आम्ही भरपूर शॉपिंग करतो झुडिओमध्ये, आणि त्याला इथले कपडे छान येतात पण, त्यामुळे मला इथं घ्यायला छान वाटतं. आणि बरेच वेळेस आमचे जे कॉर्ड सेट आहेत निहालचे, आणि प्रत्येक वेळेस असं नवीन असतं, असं नाही काय ह्या वेळेसचे ते सेम त्या नेक्स्ट टाईम मिळतील, नाही. प्रत्येक वेळेस नवीन कॉर्ड सेट असतात आणि छान दिसतात. आणि कॉर्ड सेट काय हे 399ला तुम्हाला म्हणजे एक बॉटम आणि वर टी शर्ट असं मिळून जातं. आणि रेंज मग त्या हिशोबाने मला छान वाटते. पण त्याच्या पॅन्टी आहेत, सेपरेट पॅन्ट आणि सेपरेट टी शर्ट जर तुम्ही घ्यायला गेला ना, 149ला पॅन्ट आहेत आणि 199ला टी शर्ट्स वगैरे आहेत. तर असं भरपूर काही होतं. स्वप्नीलसाठी पण आम्ही पाहत होतो आणि मी माझ्यासाठी पण कॉर्ड सेट पाहत होती. म्हटलं काहीतरी बघू. नाईट सूटमध्ये पण पाहिलं, पण मला एकच कॉर्ड सेट खूप आवडला आणि मी तो घेतला. कुठला घेतला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझे असे कंटेंट तुम्हाला आवडतात का सांगा. आणि मी
जेन्युइनली सांगते, ज्यावेळेस मी फिरायला जाते त्याच वेळेस मी असे व्हिडिओ काढते. अदरवाईज मी असे स्पेसिफिकली आता व्हिडिओ काढण्यासाठी जात नाही. आधी मी ते करत होती, पण आता स्पेसिफिकली व्हिडिओ काढण्यासाठी नाही जात. शॉपिंगसाठी गेली तर व्हिडिओ येतात आणि मी तुमच्यासोबत बाकीच्या गोष्टी शेअर करत असते. आणि तुम्ही इन्स्टाला मला आणखी फॉलो नसेल केलं ना, तिथे फॉलो करा. तिथे डेली कंटेंट असतो माझा, काहीतरी व्हिडिओज असतात, स्टोरीज असतात, भरपूर काही काही मी अपलोड करत असते. त्यामुळे इन्स्टाला फॉलो करा. इन्स्टाला माझे 2 पेज आहे, स्नेहाची दुनिया आणि स्नेहाची दुनिया IG असे. तर तुम्ही नक्कीच तिथे फॉलो करू शकता. तुम्हाला डेली अपडेट्ससाठी ते बरं पडेल. तर बघा आता कसं वाटतं हे सगळं आणि